नमस्कार. आजच्या गुगलच्या युगात माहिती भरपूर आहे, पण शांतता कुठे? उत्तर सोपं आहे, ती संतांच्या विचारात आहे. आपण विज्ञानात प्रगती केली, पण संस्कारात कुठे मागे पडतोय का, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संतांची वाणी म्हणजे आजच्या पिढीसाठी लाईफ गाईड आहे. हा व्हिडिओ आवडला तर तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका. आपण आयुष्यात संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी रात्रंदिवस धावतोय, पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या मातीतून आपण आलोय तीच माती आपल्याला एक मोठा इशारा देत आहे. कवी मधुकर जोशी यांच्या शब्दांतून साकारलेलं माती सांगे कुंभाराला हे गीत केवळ एक भजन नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आरसा आहे. कुंभार ज्या मातीला तुडवतो तीच माती त्याला त्याच्या शेवटच्या प्रवासाची आठवण करून देतेय. माणूस जेव्हा यश मिळवतो तेव्हा तो स्वतःला सर्वशक्तिमान समजू लागतो. हे गीत त्याला जाणीव करून देते की तुझा शेवट याच मातीत आहे. त्यामुळे गर्व कशासाठी? माती कधी लग्न मंडपात मंगल कलश म्हणून असते, तर कधी स्मशानात शवापाशी. हे जीवनातील चढउतार आणि सुखदुःखाच्या चक्राचे प्रतीक आहे. जगात कितीही शूरवीर आले किंवा कितीही सुंदर व्यक्ती आली तरी निसर्गाचा नियम सर्वांना सारखाच लागू होतो. जेव्हा आपल्याला समजते की सर्व काही तात्पुरते आहे, तेव्हा आपण उपलब्ध असलेल्या गोष्टींचा आनंद घ्यायला आणि कृतज्ञ राहायला शिकतो. शेवटी मातीच व्हायचे आहे हा विचार माणसाला अनावश्यक स्पर्धा आणि द्वेषापासून दूर नेतो, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो. जर शेवट मातीतच असेल तर मधल्या काळात आपण चांगली कर्मे का करू नये हा विचार समाजसेवेसाठी आणि चांगुलपणासाठी प्रवृत्त करतो. कुंभार मातीला तुडवतो, पण माती त्याला नम्र करते. जीवनात कितीही मोठे झालात तरी पाय जमिनीवर असू द्या. मृत्यूसमोर राजा आणि रंक, सुंदर आणि विद्रूप सर्व समान आहेत. त्यामुळे कोणालाही कमी लेखू नका. भाग्य कशाला उगा, नासशी म्हणजेच मिळालेल्या आयुष्याचा आणि नशिबाचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी आणि इतरांच्या हितासाठी करा. तो व्यर्थ घालवू नका. बदलाचा आणि अंताचा स्वीकार केल्याने भीती नाहीशी होते. जे घडत आहे ते ईश्वरी चक्राचा भाग आहे हे समजून घेतल्यास जगणे सोपे होते. कवी मधुकर जोशी यांचे हे भक्तिगीत केवळ ऐकायला मधुर नाही, तर ते मानवी जीवनाचे एक प्रगल्भ तत्वज्ञान मांडते. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. माती सांगे कुंभाराला पायी मज तोडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. भावार्थ, कुंभार जेव्हा मातीचा घट बनवतो तेव्हा तो ती माती पायाने तोडवून मऊ करतो. या क्रियेतून कुंभाराचा कर्तेपणाचा अहंकार दिसून येतो. इथे माती कुंभाराला पर्यायाने माणसाला जाणीव करून देते की आज तू तुझ्या शक्तीच्या जोरावर मला तुडवत आहेस, पण लक्षात ठेव, शेवटी हे शरीर मातीचेच आहे. मृत्युत्तर हे शरीर पुन्हा याच मातीत विलीन होणार आहे. सामाजिक व नैतिक संदर्भ. हे चरण मानवाच्या सत्तेच्या आणि सामर्थ्याच्या नशेत असलेल्या अहंकारावर प्रहार करते. कुंभार हा येथे सृजनशीलतेचा किंवा कर्तृत्वाचा प्रतीक आहे, तर तुडवणे हे इतरांना तुच्छ लेखण्याचे प्रतीक आहे. संतांना हेच सांगायचे आहे की तुम्ही आज कितीही मोठे असा, शेवटी हे शरीर मातीतच मिसळणार आहे. उदाहरण, एखादा श्रीमंत किंवा शक्तिशाली माणूस जेव्हा इतरांना तुच्छ लेखतो तेव्हा तो हे विसरतो की निसर्गाचा नियम सर्वांसाठी समान आहे. ज्या जमिनीवर तो आज दिमाखात चालतोय, उद्या तीच जमीन त्याला कवेत घेणार आहे. दुसरा चरण. मला फिरविसी तू चाकावर. घट मातीचे घडवी सुंदर, लग्नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी. भावार्थ, माती सांगते की तू मला चाकावर फिरवून वेगवेगळे आकार देतोस. कधी मी मंगल कार्यासाठी कलश म्हणून लग्नमंडपात पूजली जाते, तर कधी स्मशानात मृताच्या अंत्यविधीसाठी मडके म्हणून वापरली जाते. वस्तू तीच आहे, पण परिस्थितीनुसार तिचे मोल बदलते. सामाजिक व नैतिक संदर्भ. मातीचे स्वरूप बदलत राहते. तीच माती मंगल कार्यात कलश म्हणून पूजली जाते आणि तीच माती स्मशानात प्रेतावर टाकली जाते. हे जीवनातील विरोधाभास दर्शवते. परिस्थितीनुसार मानवाची किंमत बदलत असली तरी मूळ तत्व एकच आहे. हे नैतिक मूल्य संतांनी दिले आहे. उदाहरण, मानवी जीवनही असेच आहे. आज आपण यशाच्या शिखरावर असू लग्नमंडप, तर उद्या आपण दुःखाच्या गर्तेत असू शकतो. परिस्थिती कायमस्वरूपी नसते, फक्त ती माती अस्तित्व सत्य आहे. जीवनातील सुख आणि दुःख ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तिसरा चरण. वीर धुरंधर आले गेले, पायी माझ्या इथे झोपले. कुब्जा अथवा मोहक युवती अंतिम अजपाशी. भावार्थ, इथे कवीने अत्यंत प्रभावीपणे समतेचा विचार मांडला आहे. इतिहासात अनेक शूरवीर झाले ज्यांनी जग जिंकण्याची भाषा केली. अनेक सुंदर स्त्रिया झाल्या ज्यांना आपल्या रूपाचा गर्व होता, परंतु काळाच्या ओघात ते सर्व मातीत मिसळले. माती कोणामध्येही भेदभाव करत नाही, मग तो कुरूप असो वा देखणा, राजा असो वा रंक. सामाजिक व नैतिक संदर्भ. येथे माती समतेची शिकवण देते. मातीसाठी राजा, वीर योद्धा, कुरूप स्त्री, कुब्जा किंवा सुंदर तरुणी यात कोणताही भेदभाव नाही. मृत्यूनंतर माती सर्वांना सारख्याच मायेने पोटात घेते. हा जातीभेद आणि वर्णभेद संपवण्याचा नैतिक धडा आहे. उदाहरण, सिकंदर किंवा नेपोलियन सारखे महान योद्धेही रिकाम्या हाताने गेले. माती ही जगातील सर्वात मोठी समतावादी शक्ती आहे, जो प्रत्येकाला शेवटी स्वतःमध्ये सामावून घेते. चौथा चरण. गर्वाने का ताठ राहसी, भाग्य कशाला उगानाशी.
तुझ्या ललाटी अखेर लिहिले आहे मिलन माझ्याशी. भावार्थ, शेवटच्या चरणात माती माणसाला प्रश्न विचारते की तू एवढा गर्व का करतोस? अहंकारापायी माणूस आपले नशीब, पुण्य वाया घालवतो. निसर्गाच्या नियमानुसार तुझ्या कपाळावर ललाटी हे आधीच लिहून ठेवले आहे की तुझा शेवट मातीतच होणार आहे. मग या क्षणभंगूर आयुष्यात द्वेष आणि अहंकार कशासाठी? सामाजिक व नैतिक संदर्भ. अहंकार माणसाचे नशीब खराब करतो. जो ताठ राहतो तो मोडतो, पण जो वागतो तो टिकतो. संतांना सांगायचे आहे की शेवट तर मातीतच होणार आहे. मग जगताना अहंकाराचा भार कशाला वाहायचा? नम्रता हेच सर्वोच्च मूल्य आहे. उदाहरण, आपण आयुष्यभर मालमत्ता, पद आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी धावतो, पण हे सर्व करताना आपण माणुसकी विसरतो. माती आपल्याला विनम्र राहायला शिकवते. हे संपूर्ण भक्तिगीत उदाहरणातून समजून घेऊ. समजा एखादा यशस्वी उद्योगपती आहे. त्याला वाटते की हे साम्राज्य त्यानेच उभे केले आहे. पण जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते किंवा अचानक प्रकृती बिघडते, तेव्हा त्याला जाणवते की निसर्गापुढे त्याचे काही चालत नाही. जेव्हा आपण बागेत मातीत हात घालतो, तेव्हा जाणवते की हीच माती आपल्याला अन्न देते आणि हीच शेवटी आपल्याला कवेत घेणार आहे. जसे कुंभार मातीला ठोकून पटवून सुंदर आकार देतो, तसेच आयुष्यातील संकटे तुडवणे आपल्याला घडवत असतात. जोपर्यंत माती तुडवली जात नाही, तोपर्यंत तिचा सुंदर घट होत नाही. आपल्या आयुष्यातील कष्ट हे घडण्याचे प्रतीक आहेत, मिटण्याचे नाही. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भक्तिगीताचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आज आपण मेन कॅरेक्टर एनर्जीमध्ये जगतोय. आपल्याला वाटतं जग आपल्याभोवती फिरतंय. आपले फॉलोअर्स, आपला लूक, आपलं करिअर हेच सर्व काही आहे. पण कवी मधुकर जोशी या गीतामधून एक जबरदस्त लाईफ हॅक देत आहेत. कुंभार मातीला आकार देतो, पण शेवटी तो स्वतः मातीचाच बनलेला असतो. तुम्ही आज कितीही बडे झालात तरी निसर्गापुढे आपण सर्व छोटे आहोत. ग्राउंड रूल्स पाळा, जमिनीवर राहा. आपण महागड्या गाड्या, ब्रँडेड कपड्यांचे फोटो टाकतो, पण कविता म्हणते, वीर धुरंधर आले गेले. जगातील सर्वात श्रीमंत किंवा शक्तिशाली व्यक्तीलाही एक दिवस हे सर्व सोडून जावे लागते. त्यामुळे बाह्य गोष्टींपेक्षा तुमच्या इनर पीसवर लक्ष द्या. आज ट्रेंडमध्ये आहात, उद्या नसाल. आज पार्टी आहे, उद्या कदाचित हार्डशिप असेल. जीवनाच्या या अपडाऊनमध्ये स्वतःला स्थिर ठेवायला शिका. शेवटी आपल्याला त्याच निसर्गात, मातीत विलीन व्हायचं आहे जिथून आपण आलोय. मग उगाच द्वेष, मत्सर आणि ईर्ष्या कशासाठी? कोणाशीही स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी कनेक्ट व्हा. थोडक्यात सांगायचे तर लाईफमध्ये हसल जरूर करा, पण ग्राउंडेड राहून. यश साजरे करा, पण त्यात वाहून जाऊ नका. कारण शेवटी आपण सर्व एकाच मातीचे आहोत आणि त्याच मातीत आपल्याला परत जायचे आहे. हा विचार तुम्हाला डिप्रेशन आणि अँक्झायटीमधून बाहेर काढायला मदत करेल. तुमच्यासाठी आजची कृती. या भक्तिगीताचा सारांश हाच की अहंकार हा विनाशाचे मूळ आहे आणि नम्रता हा शांतीचा मार्ग आहे. आपण कितीही प्रगती केली तरी जमिनीशी जोडलेले राहणे आवश्यक आहे. आज दिवसभरात तुम्ही अशा एका व्यक्तीशी अत्यंत नम्रतेने आणि प्रेमाने बोला, ज्याला तुम्ही तुमच्यापेक्षा कमी समजता किंवा ज्याच्याकडे तुम्ही आजवर दुर्लक्ष केले आहे. उदाहरणार्थ, घरचा कचरा घेणारा, सुरक्षा रक्षक किंवा एखादा कनिष्ठ कर्मचारी. त्यांच्याशी कृतज्ञतेने वागणे हीच या गीताची खरी भक्ती ठरेल. धन्यवाद. संत कबीर म्हणतात तसं, पोथी पढी पढी जगमुआ, पंडित भया नकोय. खऱ्या ज्ञानाची ही वारी अशीच सुरू राहील. भावार्थ, संतवाणी हे तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर नक्की करा. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.